गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मिस शनाया. मिस शनाया. नाही, गुड मॉर्निंग म्हटलं. गुड मॉर्निंग सर. काय कसं चाललंय काम? नाही, काम चाललंय की फक्त कम्प्युटर ऑन करून बसलाय? नो सर. नो सर. आय मीन येस सर. चांगलं चालू आहे काम. आनंद, काय लक्ष आहे की नाही ऑफिस मध्ये? म्हणजे कुणी काम करतंय नाही करत आहे, लक्ष ठेवशील जरा. हो सर. राईट. जेनी, एनी कॉल्स? No, sir. But sir, you forgot your tiffin at home. राधिका मॅमचा कॉल आला होता, मी पाठवलंय रघुला. ओके. निशना, निशना, येस सर. तासाभराचा वेळ आहे तुमच्याकडे. त्याच्यानंतर मी आणि पानवलकर सर येणार तुझं काम बघायला. बी रेडी टू चेक युअर वर्क. रघु घरी गेला तर त्याला कळेल की राधिका घरी आहे, म्हणजे मग सगळ्यांनाच कळेल आणि प्रॉब्लेम होईल. असे आज ना उद्या कळणारच आहे, पण आज वेळ निभावून न्यायला पाहिजे. किती वेळ हो? हाँ सर. हा रघु, कुठेच रे? सर 15 मिनिटात पोहोचतो सर घरी मी. हा, काय अजून पोहोचला नाहीस का? सॉरी सर, ते काय झालं, हायवेवरती ट्रक पलटी झालाय ना, ट्रॅफिक जाम आहे सर. पण 15 मिनिटात पोहोचतो सर मी. गजानन महाराज शपथ सर. बरं ठीक आहे, उगीच शब्द वगैरे घेऊ नकोस. ओके. नाही सर. तू जाणार कधी, येणार कधी? इथे कामं पडली आहेत ना बरीच. एक काम कर, आजचा दिवस राहू दे, मी मागवतो काहीतरी. हा, असंही भूक लागली मला, तू ये परत ये. सर पण 15 मिनिटात येतो ना मी सर. मी म्हंटल ना. हा, हो सर. एक काम कर, राधिकाला पण सांग की ट्रॅफिक मध्ये अडकलोय, तिला फोन करून तसा अंदाज दे, म्हणजे ती पण चिडणार नाही. ओके. हो सर, तसं करतो. हो. हॅलो रघु भाऊजी, हा मॅडम. कुठे आहात तुम्ही? या ना लवकर. अहो मॅडम, इथे हायवेवर ट्रक पलटी झालाय ना, त्याच्यामुळे सगळी ट्रॅफिक जाम झाली आणि मला साहेबांनी लगेच बोलवलंय ऑफिसला. हो का? पण अहो, मग त्या डब्याचं काय? मॅडम ते म्हणाले की बाहेरच खाऊन घेतो आज, तू लवकर या ऑफिस मध्ये. मॅडम मी लगेच निघतो ऑफिसला. बर. हो भाऊ, जिकडून आलो तिकडे चला बरं. आता आजही यांना बाहेरचं खावं लागणार, परत तब्येत बिघडणार. मीच जाते ऑफिसला डबा घेऊन. राधिका घरी आली हे शनायाला कळलं नाही तर बरंच आहे. आनंद आणि जेनीला पण गप्प करावं लागेल. दोघे तसे हुशारही आहेत आणि आगाऊ पण. शनाया समोर काही तोंड उघडलं ना त्यांनी तर संपलंच सगळं. शिवाय शनायाला ऑफिसमध्ये कंटिन्यू करण्यासाठी काहीतरी बॅकग्राऊंड तयार करावी लागेल. हॅलो. हा
जेनी तू आणि आनंद जरा आतमध्ये आहे. ओके सर. सोशाला की नाही? हा या. काय झालं? तुम्हा दोघांशी जरा महत्वाचं बोलायचं होतं मला. येस सर. कपूर सरांचा ईमेल आला मला. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आपल्याला स्टाफ वाढवावा लागेल. अरे वा. वर्कलोड वाढलाय, प्रेशर वाढलाय, सो स्टाफ वाढवावा अशी त्यांनी सूचना केली आहे. नाही पण प्रॉब्लेम असा आहे की त्यामुळे आहे तो स्टाफ मेंटेन करावा लागेल ना आपल्याला. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर शनायाला नाही काढता येणार. माझ्या तर डोक्यात जाते. म्हणजे समोर दिसली की तळपायाची आग मस्तकात जाते, पण कांट हेल्प इट. आता पुढचे काही दिवस आपल्याला तिला सहन करावं लागेल. जस्ट अ मॅटर ऑफ फ्यू मोर डेज, सो आय थिंक विल मॅनेज. आम्ही बघतो ना. येस येस सर, यू डोंट वरी अबाउट इट. हो नाही नाही, तुम्ही दोघं आहात तर मला माहिती आहे तुम्ही मॅनेज करालच, पण आता नवीन स्टाफ सुद्धा अपॉइंट करावा लागेल ना. हा, सो मला असं वाटतं की आपण समिधा दामलेला अपॉइंट करूया. हा, अपॉइंट करूया डिरेक्टली. कोण समिधा दामले? असं काय करतोस आनंद? समिधा दामले आपल्या दामले काकांची सून. ती ऍक्च्युली राधिकानेच रेकमेंड केलं तिला. म्हणजे ती दुसरीकडे जॉब करत होती, तिला आय गेस ते कामाचं ठिकाण जरा लांब पडतंय, सो तीच म्हणाली की तुमच्या इथे काही असेल तर बघा. सो मला असं वाटतं की तिला करूया अपॉइंट, नाही का? आणि असंही आनंद, मला असं वाटतं की इतके दिवस राधिका त्यांच्याकडे राहत होती, त्यांनी इतकं केलं राधिकासाठी, तर त्यांना थँक्स म्हणण्यासाठी देअर विल नॉट बी एनी अदर वे. हा, ध्रुव, आय अंडरस्टँड, पण ना मला असं वाटतं की तू जरा विचार करावास प्लीज. समिधा आणि शनाया दे आर बेस्ट फ्रेंड्स. ते जर इथे जमल्यास तर मग विचारायलाच नकोस. नाही अगदीच होऊ शकतं, पण तू आहेस ना मॅनेज करायला. हा, तू करशील मॅनेज. अरे सर, म्हणजे मी माझं काम सोडून या मुलींवर लक्ष देऊ? नाही तसं नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की इट इज मॅनेजेबल, राईट? हा जेनी, या वी कॅन थिंक अबाउट इट. दॅट्स इट. आय एम सो हॅपी. यु नो व्हॉट आनंद, जेनी, तुम्ही दोघं आहात ना, म्हणून मी माझं काम इतक्या चांगल्या पद्धतीने करू शकतो.